ब्लॉग घेऊन येण्याचं कारण एवढं मोठं आहे, त्या कारणामध्ये आम्ही काय सामावून घेऊ शकत नाही एवढं मोठं तिकडं तिकडं सुनामी काय होते, पण यांच्या दोघांचं काय वेगळं चालू असते. हे बघा पावसाचं वातावरण तुम्ही बघू शकता. हे झाड बघा, या झाडाला वारा किती चढतंय, मग तुम्ही ह्या वाऱ्यावर समजावू शकता किती चढ पाऊस पडणार आहे. मला एक प्रश्न पडला, एक मिनिट मला हा प्रश्न पडला की वाऱ्याच्या वेगानं त्या शेंगा पडतील का? हा अशी तुमच्यापाशी प्रश्न आहे तर चार मी सांगतो ना, हे का पडणार नाही, कारण का यांच्या गांडीतले दम आहे. गांडीत नाही, मुळातलं दम आहे. तर मूळ झाड राहिलं नाही, हवा राहिलं नाही, कडवा राहिला नाही. तर आम्हाला ह्या गोष्टीचं भ्या आहे की आमचं घर उडून जाणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं घर उडून जाऊ शकतं? आमचं उडून जाईल, आमचं घर उडून जाणार नाही. तुमच्यावरती काय उत्तर आहे? त्यावर काय आमचं उत्तर नाही. फक्त एवढंच की नवी बांधलेली टाकी आमची पडना माझी बारा झाली. आमची पाण्याच्या वेगाने आमचं घर वाहून जाईल, उडून जाणार नाही पण वाहून जाईल नक्की. गेलं कोयनेला, गेलं कृष्णेला. आताच तुम्ही बघू शकता, हे काळं ढग आमच्या डोक्यावरती आहे, ते हळूहळू डोक्या पुढे जाणार आहे. काळं ढग थोड्या वेळानं हा ढग एवढं काय झालंय की अगर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. मग सांगितलं आण्याला म्हणलो, काय म्हणलो आण्या, काय म्हणलो, मला लवडा पडलो, पाऊस पडणार नाही म्हणलो. योग्य लवडा पडून पाऊस पडणार नाही का, असं दोन व्यक्ती इथंच गावतील. असंच आहे अनुराज. कसं म्हणतात का, भुकणारं कुत्र चावत नाही, भुकणारं कुत्र चावत नाही, चावणारं कुत्र कधी भुकत नाही. भुकत चावणार कुत्र लय भुकत, वॉर्निंग देत चावणार कुत्र. तर अक्षरशः माझ्याविषयी एक प्रश्न आहे, त्या झाडाची पानं कुणी नेलीत आणि का नेलीत? चावत नाही, लवकर झोपत नाही. त्या झाडाचं वैशिष्ट्य, एक मिनिट आमच्या झाडाचं झूम करते मला. झूम करा, हा झूम करा आणि त्याच्यावरती एक पिवळीशी लाईटिंग टाका. सांगा वैशिष्ट्य. त्या झाडाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, त्याची पानं गळीत आता. झाडाचं काय पण पानं गळली ती. आता थोड्या दिवसात पानं यायला चालू होती. त्याची पालवी फुटली आता, पालवी फुटली आता दगडूया जा पालवी त्याच्या बाजूलाच आहे. माहिती आहे, तो सांगत आहे किती उभा राहा, तू किती मोठा हो हात माझा. हा तरी त्यानं दाखवून दिलंय, तुझ्या बुडामध्ये ताकद असेल तर माझ्या शेंड्यामध्ये ताकद आहे, शेंड्यामध्ये. संत्याच्या तर अशा तऱ्हेने डबल एडा म्हणता काय म्हणला, मोये कांदा नवीन विक्री चालू करायचं आहे. मोये कांदा पोहे घ्या मोये कांदा पोहे लाड मोये कांदा चप्पल खाली ढकलत. तर अशा तऱ्हेने अक्षय मला तसं वाटतं. मला तर एक वेळेस का घ्या एबीबी माझा नाव काय आता बातमी चॅनल काय माहिती का आपल्या लावा घोडा आडवा तेडवा पाडा आडवा लावा घोडा. अशा तऱ्हेने आमचं घर उडून जाऊ नये म्हणून आम्ही घराचं रक्षण करतोय. पण या साईडला बघू शकता तुम्ही, पेंड्या खाली पडला आणि हे बघा आमचा दरवाजा उडून जाणार आहे असं मला वाटतंय. ती एक पेंड तिथं पडली, मला ब्राईटनेस कमी करावं लागतं आता प्रत्येक. अशा तऱ्हेने तात्याचा कडवा वरून पडलाय खाली. हे बघा तुम्ही बघू शकता, तात्याचा कडवा वळा खाली पडला तर आपल्या ठेवलं त्यांना मदत करावी लागेल. अशा तऱ्हेने आमचं घर उडून जाऊ नये म्हणून इथे सेफ्टी केली होती, दरवाजा उघडत होता त्याच्यामुळं. पण काय करायचं, या पावसामुळे आम्ही झालं. पावसा ए रे तुला देतो पैसा झाला मोठ्या पावसाला. काय रे
शकता तुम्ही काय पाऊसच बघू शकता तुम्ही फक्त, कारण तुम्हाला आम्ही दिसणारच नाही, कारण तुम्ही टॉर्च ऑन केलेलं नाही. हे बघा आम्ही टॉर्च ऑन केलं नाही. हे आमचे घरात पाणी गळते. यार तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या घरात पैसे देऊन आम्हाला बंद कर की दरवाजा. पाणी कुठं आलं बघ. काय पाऊस आहे. आता उद्या वैरणील कसं जायचं, कारण आता वैरण मशीन टाकाय नाही. आम्हाला नाही झालं दरवाजा लावावा लागतो बहुतेक आता. तर मी या गोष्टीवरती काहीच बोलणार नाही, कारण माझे मित्र बघू शकता. हा आयुष्मान खाजा एका बंद रूम मध्ये आम्ही 5 जण, आणि आधी चावी खोलेल नाही, आम्ही स्वतः दरवाजा बंद केला आहे. ते पाहू शकता तिथे दरवाजा बंद केला आहे. अरे हा हे पाणी आलं. किती दिवस झालं आपल्या रामनवमी निघाली पाप धुवून निघाले. सर्व रामाचं राज्य आहे. तिथं काय तिथं हलवं तिथं कोणाला आम्हाला माहिती आहे. सध्या मला व्हिडिओ पण केला पाहिजे. डार्क साईडला व्हिडिओ जात आहे. सध्या मला व्हिडिओ पण केला पाहिजे. तर आम्ही आज विहिरीत पोहा गेलो नाही, पण ह्या पाण्यात पोहत आहे. हे बघा किती पाणी झाले. असल्या टायमामध्ये पण गाडी मारत असल्या झाला. सुन्याला टेन्शन कसं झालं माहिती आहे का, हे जरा हिरीसारखं भरलं असतं म्हणजे पावलं असतो. तर अशा तऱ्हेने आता एवढ्या जोरात तीच कडली सुन्या गांडीव खाली पडला असता. आम्ही फोन बघून असलेलो एकदा 20 कटली म्हटला फोन बंद करा म्हणते. काय फोन बंद करायला झाली ती. फक्त बिलेल नाही गाण फाटल्या. हे सुन्या भावावर बाहेर इजा कडक देतात. सुन्या बाहेर इजा कडक देत. तुम्ही फोन सांभाळून मोबाईल सांभाळून काय आहे बघ की बाहेर अंधार बुडूक हो की बघ. आई शपथ अंधार बुडूक. तर हे बघा शेणकोट वरती वाळत घातली ती. हे पाणी जायला रस्ता करायला लागलाय. हा रस्ता करायला लागतोय आम्हाला. रस्ता ही बघा मध्ये तटबंदी काय ते आम्ही कसं तळ की कशाला स्किन कुठे हलवली. अरे हलवू नये स्किन कुठे. अरे एका साईडला जाऊ दे की. जाते राहणे एका साईड ना बाबा. तुमचं रे शिनकोडला रे शिनकोडात पाणी थांबते रे ब्रो. तिकडे गेलं का नाही पाणी आता. वर जात नाही रे, येते मागाच रिटर्न.